प्रत्येकाला हवं असतं आकाश उंच भरारी घेण्यासाठी. प्रत्येकाला हवं असतं एक घरटं सायंकाळी घरी परतण्यासाठी. 1.5 वर्षाआधी नाशिक जेहान सर्कल येथील भारद्वाज सोसायटीच्या नूतनीकरण करण्याचे कार्य के कन्स्ट्रक्शनचे संचालक किरण कापुरे यांनी हाती घेतले होते. 30 महिन्यात सोसायटीचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन के कन्स्ट्रक्शनचे संचालक किरण कापुरे यांनी सोसायटी धारकांना दिले होते. मात्र बिल्डर किरण कापुरे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन 1.5 वर्षातच भारद्वाज सोसायटीचे काम पूर्ण केले आणि बिल्डर क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला. याच भारद्वाज इमारतीचा भव्य हस्तांतरण सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी भारद्वाज सोसायटीचे सभासद व नागरिक यांनी के कन्स्ट्रक्शनच्या दर्जेदार कामाबद्दल कौतुक केले. या बिल्डिंग हस्तांतरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी नाशिक तालुक्याचे संदीप जाधव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्या घराच्या चाव्या नागरिकांना सोपवण्यात आल्या. यावेळेस प्रमुख मान्यवर संदीपजी जाधव, DDR ऑफिस नाशिक उपनिबंधक किरणजी कापुरे, के कन्स्ट्रक्शन बिल्डर आर्किटेक्ट श्री आशिष रणदिवे, RCC इंजिनियर श्री विजय अमेसर, निखिल आव्हाडे, RCC कंत्राटदार अण्णा, वीट बांधकाम व प्लास्टर कॉन्ट्रॅक्टर कुमावत, फ्लोरिंग कॉन्ट्रॅक्टर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भारद्वाज सोसायटीचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ N कारखानी, सेक्रेटरी मिलिंदा R पिटरे आदीसह इतर मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी सौ स्मिता M भिडे, सौ अमित J लिमये, यतींद्रनाथ D गुप्ता, देविदास T कापडनीस, सौ जयश्री S गोखले, सौ हरचरण कौर मीन, नीलकंठ R नाईक, सौ सोनाली L दिघे, मिलिंदा R पित्रे, सुनील D फोपले, सौ सुषमा V पुरोहित, सौ प्रेमा P खंबासवाडकर, सौ सुरेखा A चौधरी, सुभाष S सोनावणे, संदीप ब्रहनपुरे, श्याम D महाजन, सुरेंद्रनाथ N कारखानीस, चैतन्य B गोसावी, वसंतराव P तोरवाने, अजय P तिसा, दिलीप D रंगारी तसेच भारद्वाज सोसायटीचे सभासद व नागरिक, के कन्स्ट्रक्शनचे संचालक किरण कापुरे, संकेत कापुरे यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. भारद्वाज गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सर्व सभासद, आता मी जुना आणि नवा असं म्हणणार नाही, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी के कन्स्ट्रक्शनचं अभिनंदन अशासाठी करेन की त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगली सुंदर इमारत बांधलेली आहे. मी आता त्यांनी मला दाखवले 2 फ्लॅट पण मी बघितले. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांनाही मगाशी म्हणलं की साधारणतः रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर 1-2-2.5 वर्षामध्ये इमारत हँडओव्हर होते, पण ही 18 महिन्यामध्ये मी नाशिकमध्ये तर बघितली पहिली इमारत आहे. पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट काही एवढी सोपी प्रक्रिया राहत नाही. जुने सभासद असतात, बिल्डिंग जुनी झालेली असते, त्या 2 गोष्टी असतात. एक काळाप्रमाणे आपल्या गरजा वाढलेल्या असतात, कुटुंब वाढलेली असतात, त्यामध्ये मग वाढलेल्या मेंबरसाठी जागा, पार्किंग, नवीन ॲमेनिटीज आणि त्याचबरोबर जुन्या लोकांचं जुन्या घराशी असलेली भावनिक नातं. त्यामुळे जर म्हणून नक्कीच कसं असतं, डॉक्टर किंवा हेल्थ सेक्टरमध्ये कसं असतं की एखादा आजारी पडावं, काहीतरी व्हावं आणि मग तो आमच्याकडे यावा असं असतं. पण ॲज अ फायनान्शियल म्हणून आमचं असं टार्गेट असतं की समोरचा मोठा व्हावा आणि त्याच्या मागे आम्हीही मोठे व्हावं. म्हणजे पॉझिटिव्ह नोटवर सर्वांना परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. पटेल परिवाराला आणि कापुरे परिवाराला खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. मी आणि कापुरे वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर अराउंड 25 years बॅक. मी महिंद्रा अँड महिंद्राच्या पॅनलवरती ॲज अन आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि त्याचवेळी माझी कापुरेंची ओळख झाली आणि त्याच्यानंतर वी हॅव बीन वर्किंग कंटिन्युअसली टुगेदर ऑन महिंद्रा अँड महिंद्रा प्रोजेक्ट्स आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट्सवर पण करतो. सो हार्टीज कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. फारच छान काम झालेलं आहे. बाहेरनं बघितलं आहे, आतून बघायची इच्छा आहे आणि नंतर कमेंट्स देईन माझे. सो ऑल द बेस्ट टू यू अँड मे यू प्रॉस्पर इन मच मोर दॅन दिस. थँक्यू. थँक्यू सर जी. आणि खूप पहिल्यापासूनच मला सपोर्ट आहे त्यांचा, त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप धन्यवाद करेल आणि असाच सपोर्ट राहावा त्यांचा. असा मॉम आणि डॅडमध्ये जास्त कोण आवडतं तुला? म्हणजे दोघे आवडतात. ऑफकोर्स दोघांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच इक्वल असतं. इक्वल येस. मॉमच्या बाबतीत पण 2 शब्द बोलून सांग ना आम्हाला. मग खूप प्रेमळ आहे आई आधीपासूनच एकदम.
एकदम इमोशनल टाईप असं. इमोशनल टाईप खूप नाही आहेत त्यांचं बोलणं जाणवत होतं ॲक्च्युली. म्हणजे जेवढे इमोशनल असतात ना ते तेवढेच हार्टने क्लीन असतं. क्लीन असतं. ही गोष्ट खरी आहे. येस, असंच सपोर्ट राहावा असं. बरं. आता इथे उपस्थित जे मेंबर्स आहेत त्यांना पण नक्कीच तुला ऐकायला आवडेल. आय मीन त्यांना आवडेलच टू लिसन टू यू. तर त्यांना पण 2 शब्द त्यांच्यासाठी काही बोलशील? इथे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी काही से समथिंग फॉर देम. तुम्ही आता कापुरे फॅमिलीमधलेच मेंबर झाले सगळे. आणि आमचा पण एक मोठं ग्रुप आहे. त्या ग्रुप आम्ही जवळजवळ 15-20 बाहेर दर महिन्याला आम्ही शेगाव इथे जातो. दर महिन्याला एकही महिना असं म्हणजे आमची वारी म्हणून आम्ही दर महिन्याला जातो. आणि रोज पारायण असतं. 3 अध्याय रोजचे असतात आमचे. तर 7 दिवसाचं एक पारायण असतं. आज आम्ही 13 वर्षापासून जातोय. खूप छान. इतके सगळे मस्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन. क्या. आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे सगळंच अगदी शून्यातून सगळं जग निर्माण केलं आहे. आणि आज ही बिल्डिंग पण एकदम म्हणजे वाटलंही नव्हतं मला पण की एवढं छान होईल. का वाटलं नव्हतं म्हणजे असं? एकदम जुनी बिल्डिंग होती, आता एकदम छान झाली. त्यांनी सगळं कष्टातून आता तुम्ही जो डिफरन्स पाहिला मॅम तेव्हा आणि आता याच्यामध्ये ऑब्व्हियसली सरांची मेहनत आहे. हो, आता तुम्हाला त्यांच्या बाबतीत कसं वाटतंय? मला एकदम प्राऊड फील वाटतं. दिवस काढलेत, सगळं छान केलंय. आणि माझ्यासाठी पण ते सगळं म्हणजे सगळ्यासाठी ते अग्रेसिव्ह असतात. कुठेही जायचं म्हटलं की ते मला कधीच नाही म्हणत नाही. सगळं त्यांचं. आता सध्या तुम्हाला कुठे जाऊ वाटतंय? नाही, मला कुठेच नाही जायचंय. मला फक्त त्यांच्या बरोबरच राहायचंय. नाही म्हणजे जायचं म्हणजे त्यांना घेऊनच ऑब्व्हियसली. म्हणजे कुठे फिरायला जायचं या हिशोबाने विचारलं मी ऍक्च्युली. कुठेच नाही जायचंय. कारण की आज मौका आहे. सर जर मॅमने जर डिमांड केली तर तुम्ही घेऊन जाल का त्यांना? प्रॉमिस. येस, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मॅम. डिमांड करू शकता सरांना. आणि ऑफकोर्स पण फॅमिली सोबत येईलच तशी. पण मग एक कुठे जायची काही इच्छा असेल तर आता व्यक्त करू शकता तुम्ही त्या गोष्टी. नाही, त्यांनी सगळं दाखवलंय मला. त्यामुळेच त्यांचं पहिलं आहे. पहिलं प्रेफरन्स काम आणि मग घरचं फॅमिली. थोडक्यात मी सांगतो की किरणजींच्या कौटुंबिक विषयी बोलतोय. किरणजींचे वडील रमेश कापुरे आणि त्यांच्या आई उषा कापुरे ह्या अतिशय साधारण कुटुंबामधून आलेल्या. आणि त्यानंतर 2 मुलं 1 मुलगी असा त्यांचा परिवार अतिशय सुखी आणि समृद्धी. परंतु सुरुवातीचे दिवस प्रत्येकाचे कठीण असतात आणि त्या कठीण दिवसातून त्या काकांनी या मुलांना वाढवलं, त्यांना शिक्षण दिलं. आणि किरणजींचे सुरुवातीचे दिवस नाशिकमध्ये ज्यावेळेस मी त्यांच्या मित्रामध्ये म्हणजे ज्यावेळेस आमची मैत्री झाली 7-8 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस त्यांनी सगळं इतिहास सांगितला, सगळ्या पूर्व उजाळा त्यांचा आला. त्यावेळेस अतिशय साधारण परिस्थिती असताना आज ते नाशिकमध्ये एक नामांकित बिल्डर म्हणून एक काम करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांना जी साथ दिली त्यांच्या आईवडिलांनी, पत्नींनी, भावांनी, सर्व कुटुंबांनी, त्याबद्दल मी किरणजींचे खरोखर या ठिकाणी आभार मानतो. आणि मी बिल्डिंगचं नाव बघितलं. मी बिल्डिंगच्या मागच्या 2 वर्षापूर्वी 18 महिन्यापूर्वी भूमिपूजनाला पण होतो. कारण मी आणि किरणजी जवळजवळच असतो, नाशिकमध्ये एकाच कॉलनीत राहतो. त्याच्यामुळे त्यांचं माझं रोज वॉकिंग असतं, योगा असतो. आणि त्याच्यामध्ये मग बिल्डिंगचं नाव बघितलं की भारद्वाज. अतिशय सुंदर नाव आहे. भारद्वाजचा अर्थ आहे मराठीमध्ये कुंभार. ज्यावेळेस कुंभार एखादं मडकं घडवतो त्याला आकार देतो वेगळ्या प्रकारे. आणि तसाच तुमच्या भारद्वाज बिल्डिंगला एक नवीन आकार देणारा एक किरण या ठिकाणी मिळाला. आणि त्या किरणाने अशी सुरुवात केली की पाऊल ठेवतामध्ये बिल्डिंगमध्ये अतिशय सुंदर वातावरण मिळतं. मला त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही एक फ्लॅट घेऊ शकता, पण माझ्या मुलींचं लग्न अजून करायचं आहे, त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंगमुळे मी करू शकलो नाही. भविष्यात नक्कीच त्यांनी कुठेतरी मला ऑफर दिली तर मी घेऊ शकेल फ्लॅट. तर या ठिकाणी एक छोटीशी कविता आहे, मी कविता सादर करतो. सारखे नको तर नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती गाणी,
नकोच नुसती वाणी, सूर जोडावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. म्हणजे या भारद्वाज बिल्डिंगमधल्या सर्व सभासदांना मी विनंती करतो की आपण सोसायटीत राहतो म्हणजे एक कुटुंब आहे. कारण प्रत्येकाला केव्हा ना केव्हा प्रत्येकाची गरज पडते, समस्या येतात आणि कुटुंबामध्ये एकत्र राहिलो तर नक्कीच आपल्या बिल्डिंगमध्ये काही जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह होतील. आणि आजच्या या दिवशी मी सगळ्यांना या सभासदांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी इथे फ्लॅट नंबर 101 फर्स्ट फ्लोअरवर राहतो. आय थिंक जुन्या मेंबर्सपैकी सगळेच अग्री करतील की बिफोर आफ्टर जसं असतं की आम्हाला सगळ्यांना जुन्या बिल्डिंगच्या आठवणी आणि नवीन बिल्डिंग आता जी आज पोझिशनला आहोत, आय थिंक किरण सर आणि त्यांच्या पूर्ण टीमला वी वुड बी अ बिग थँक्यू. कारण आम्हाला नवीन बिल्डिंग जेव्हा आकारास आली वी आर ऑल व्हेरी हॅप्पी आणि त्याच्यासाठी मी त्यांना खरंच थँक्यू म्हणतो. आणि सगळे जे जुने मेंबर्स आहेत ज्यांनी हे रिडेव्हलपमेंटसाठी खूप एफर्ट्स घेतलेत, चेअरमन सेक्रेटरी कारखानीस आहेत, पित्रे काका आहेत, लिमॅजी आहेत किंवा बाकीचे जे सगळे मेंबर्स आहेत ज्यांनी डिरेक्टली और इनडिरेक्टली त्याच्यात कोऑपरेट केलं. सो आय थिंक सगळ्यांचंच एक कंबाईंड एफर्ट होतं ह्याच्यात विथ गायडन्स ऑफ किरण सर अँड ऑल आर सिनियर मेंबर्स. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.